एक असं की निवडणुकीमध्ये आपण ज्यावेळेला उभा राहत असतो त्यावेळेला अनेकांचे आशीर्वाद घ्यायला आपण जातच असतो. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचाराची सुरुवात करत असताना अनेकांच्या जवळ त्याचा संपर्क राहत असतो, आशीर्वादही मागत असतो. माझ्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये माझं राजकीय विचारधारेच्यामुळे जरूर परस्परांशी आम्ही लढलो असेल, पण अनेक वेळेला सुद्धा अनेक पक्षांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी माझे सौहार्दाचे संबंध त्या ठिकाणी आहेत. कदाचित याची जाणीव झाली असल्यामुळेच बालवाडीच्या अध्यक्षांनी तशा वेळचं मनोगत व्यक्त केलं असावं असं मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. जयंत म्हणतात की खासदार सुनील तटकरे पडणार काय सगळं चित्र याकडे कसं वाटतं? असं आता कोण म्हटलं? त्यांना म्हणू द्या, कारण त्यांच्या पक्षाला लागलेली घरघर थांबवायची असेल तर माझ्याबद्दलचे शब्द बोलल्याशिवाय त्यांना कुठलं काही राजकारण साध्य करता येऊ शकणार नाही. त्यामुळे तशापैकी ती वक्तव्य त्या ठिकाणी आहेत. शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व दिवसामध्ये या जिल्ह्यामधून कमी होतं आहे. एकही जागा शेतकरी कामगार पक्ष 2009 सालापासून लोकसभेची लढवत नाही. कार्यकर्ते थांबत नाहीत. याचं शल्य आल्यामुळे नैराश्यातून तशा पद्धतीची वक्तव्य होतात. शेवटी हा माझा विजय महायुतीच्या माध्यमातून होत असताना रायगड रत्नागिरीची जनता सुज्ञ आहे. त्या जनतेने निश्चितपणाने अनुभवलेलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये संसदेमध्ये देशाच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या आणि राज्याच्या माध्यमातून मी काय सेवा केलेली आहे. उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय अजितदादा यांनी माझी उमेदवारी घोषित केल्यावर आमचं आणि तमाम रोहेकरांचं ग्रामदैवत असलेल्या दहावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी या ठिकाणी आलो. हा प्रचाराचा शुभारंभ नाही. इथे येणं, श्री दहावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होणं, ऊर्जा, शक्ती, आगामी येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी बळ मिळावं हीच प्रार्थना दहावीर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केली. आणि ही भावना या ठिकाणी प्रार्थना करत असतानाच महायुतीला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी मिळावं. दादांच्या नेतृत्वाखाली प्रथमच आज आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुका लढतो. स्वतंत्रपणाने म्हणजे राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यामध्ये सुद्धा 100% यश आमच्या पदरामध्ये पडावं अशीच प्रार्थना श्री दहावीर महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी केली. सर, रोहित पवारांनी टीका केलेली आहे की सुनील तटकरे आज अजित पवारांसोबत आहेत, पण भाजप मध्ये जायची वेळ आहे तर सुनील तटकरे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.